सर आज आपण वाशिममध्ये या ठिकाणी मोर्चा काढत आहात, काय मागण्या आहेत, कशी रूपरेषा आहे या मोर्चाची? गोर बंजारा बांधवांची मुख्य मागणी आहे एसटी आरक्षण मिळावं। एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे की ही मागणी अत्यंत जुनी आहे। कारण केवळ आता आपण हैदराबाद गॅजेटनुसारच मागणी करतो असं नाही आहे, मुळात जुनी मागणी आहे। या मागणीला जवळजवळ 70 वर्ष झालेली आहेत, परंतु सत्तेत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सरकारनं खूप मोठा अन्याय हा गोरबंजारा बांधवांवर केलेला आहे। त्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी खूप मोठी आंदोलन महाराष्ट्रभर उभी होत आहेत आणि संपूर्ण गोरबंजारा बांधव या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे। आणि मुळामध्ये जेवढे काही आयोग नियुक्त केले गेले, ज्याच्यामध्ये बापट आयोग आहे, ज्याची नियुक्ती 2004 मध्ये झाली, 6 मध्ये अहवाल सादर केला। बापट आयोगाने क्लिअर स्पष्ट केलं की यांना एसटीचं आरक्षण देण्यात यावं। त्याचं कारण असं आहे की 1965 मध्ये जी काही लोकूर समिती स्थापन झाली, लोकूर समितीच्या अनुषंगाने जी इंडिकेटर्स निश्चित झालेले आहेत, त्या इंडिकेटर्सची जी काही पात्रता आहे ती गोरबंजारा बांधवांकडे आहे। आणि म्हणून या दृष्टीने विचार केला असता एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं। राहिला विषय जो काही गैरसमज आदिवासी बांधवांमध्ये निर्माण होतो, तो गैरसमज निर्माण होण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही आहे। कारण त्यांच्या ताटातला आम्ही घेणार नाही किंवा आमच्या ताटातलं कोणाला देणार सुद्धा नाही, अशा पद्धतीची ठाम भूमिका गोरबंजारा बांधवांची आहे।